आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे मायग्रेशन सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थ्यांनी अप्लाय केल्यानंतर कॉलेजेसला स्क्रुटिनी कसं करायचं आहे याच्या संदर्भातला व्हिडिओ घेऊन आले आज मी. तर सर्वप्रथम आपल्याला गुगलला जायचं आहे, unipune.ac.in या वेबसाईटवरती जायचं आहे. ह्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं एक्झाम सेक्शन आहे, एक्झामिनेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला पेज ओपन होऊन जाईल. याच्यामध्ये तुम्हाला खाली स्टुडंट सेक्शन, कॉलेज सेक्शन आणि एक्झामिनेशन सेक्शन असे टॅब दिसून जाईल. ह्या कॉलेज सेक्शनमध्ये तुम्हाला कॉलेज लॉग इनवरती क्लिक करायचे. कॉलेज लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे टॅब दिसून जातील. तर सगळ्यात शेवटचा टॅब आहे तुम्हाला ऑनलाईन मायग्रेशन सिस्टम. ह्या लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. ह्या लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होऊन जाईल. अशा पद्धतीचं मायग्रेशन कॉलेज इन लॉग इन. इथं तुम्हाला कॉलेजचा पण कोड टाकायचा आहे, त्यानंतर तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. म्हणजे तुमचा पण कोड जो असेल कॉलेजचा तो टाकायचा, लॉग इन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डवरती तुमचे स्टुडंट सगळे जेवढे विद्यार्थ्यांनी अप्लाय केले ते शो होऊन जातील. त्यात त्यांचे मार्कशीट, TC वगैरे स्क्रुटिनी व्यवस्थित करायची. व्यवस्थित तुमच्याच कॉलेजचा आहे का विद्यार्थी चेक करायचे. नसेल तर तो रिजेक्ट करू शकतो तुम्ही, आणि असेल तर ॲप्रूव्ह करून तो पुढं पाठवायचा असतो. आणि ते पुढं पाठवल्यानंतर युनिव्हर्सिटीकडे जातो. युनिव्हर्सिटी त्याला ॲप्रूव्ह करून मग विद्यार्थ्यांचं मायग्रेशन बनवून विद्यार्थ्याच्या पोस्टल ॲड्रेसवरती पाठवून देतो.